जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। प्रवीण गायकवाडवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा, हल्ला करणाऱ्या हरामखोराचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। धिक्कार असो, धिक्कार असो, हल्लेखोराचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? गुन्हेगाराला प्रोटेक्शन सरकार करायचं काय? प्रवीण दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी सोलापुरात मराठा समाज आक्रमक, आरोपींवर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। अक्कलकोट येथे संभाजीराजे ब्रिगेडचे राज्य संपर्क प्रमुख प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून सोमवारी सोलापूर पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हे समाजाच्या अस्मितेवर घातलेले आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। तसेच जर तातडीने कडक पावले उचलली नाहीत तर सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा समाज बांधवांनी दिला आहे। यांना मारहाण केली, कपडे फाडले आणि त्यांच्या सौभाग्यवती बरोबर गाडीतून खाली उतरून ही निंदनीय बाब आहे। आणि अशा लोकांना जे गुन्हेगार आहेत त्याच्याकडे कारतूस सापडते, त्याच्याकडे रिव्हॉल्वर सापडते आणि त्याला जर पियाय जर दूध पाजेल असेल तर आपल्यात मन आहे की सापाला दूध पाजायची जात आहे। या सर्व घटनेची नोंद पोलिसांनी घ्यावी, अन्यथा आमचा आज संध्याकाळी बैठक आहे, त्यातून पुढची दिशा काय करायची आणि पोलीस खात्याने त्याच्यावर काय केलंय त्याच्यावर आम्ही विचार विनिमय करून पुढे तीव्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देतोय। मराठा समाजाचं सुशिक्षित आणि मराठा समाजाचं वैचारिक प्रबोधन करणारं नेतृत्व प्रवीण दादा गायकवाडांवर जो काल हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे। आणि काल पोलीस खात्याची जी भूमिका होती ही कायद्याला धरून नव्हती, ही गुन्हेगारांना पोसणारी होती। ज्या पद्धतीनं चंद्रकांत दादा पाटलांवर हल्ला झाला, त्यांच्यावर काळीशाई फेकली, त्यावेळेस त्या आरोपीला 307 लावला। आणि काल जो सराईत गुन्हेगार आहे दीपक काटे नावाचा इंदापूरहून आला म्हणून तो आमच्या जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यावर हल्ला करतो ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। आणि आज पोलीस अधीक्षक साहेबांनी निवेदन देऊन सांगितलंय की या केसमध्ये त्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हेगारांची नावं नाहीत ती ॲड करून त्यांच्यावर सगळ्यावर जे कलम प्रवीण दादा चंद्रकांत दादा पाटलांना लावलेत त्याच कलमाने त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। आणि या गुन्ह्यातल्या सगळ्या आरोपींना 307 खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला म्हणून त्या आरोपाखाली अटक केली पाहिजे। साधं पोलिसांनी त्यांना अटक ही केलेली नाही, पीआयने तर पार त्या आरोपींना दूध पाजलंय। हे सरकार हे सुनियोजित कट आहे आमच्या नेत्यावरचा आणि याच्यावर जर वेळेवर कारवाई नाही झाली तर हे जिल्हा आणि खास करून अक्कलकोट आम्ही बेमुदत बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही। आमचे प्रवीण दादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे आमचे राज्याचे अध्यक्ष जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, गेले 30 वर्ष ते महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला प्रबोधन करतात। 18 पगड समाजाला त्यांनी प्रबोधन करतात, उद्योगामध्ये त्यांनी सगळ्यांना आणलेलं आहे। परंतु अशा माणसावर कुठलं तरी एक गुंड ज्या स्वतःला हिंदुत्ववादी समजतो, आम्ही पण हिंदुत्ववादी आहे, भडव्या तू तिथून येऊन इथं निषेध करण्याची गरज नाही, आम्ही समर्थ आहोत, आमचा सोलापूर जिल्हा समर्थ आहे। ज्या इंग्रजांना पळवलेला हा सोलापूर आहे, भडव्या तुझी काय गरज आहे? मला वाईट ह्याचं वाटतं, मी सुद्धा आंदोलन केलं, एका अधिकाऱ्यावर शाई फेकली तर माझ्यावर 328 दाखल केलं। परंतु ह्या पोलीस खात्याने त्या भडव्याला माऊली मंडळासारखं त्याला दूध पाजवतात। ज्या माणसाला लघुशंका पाजवायला पाहिजे अशा माणसाला दूध पाजतात। कुठं तर पोलीस खात्याचं वर आमचा संशय आहे, आमचा नाही महाराष्ट्राचा संशय आहे। त्या गृह खात्याने अशा भांडगुळ्याला पकडून जर वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषावर वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांवर जर तुम्ही जर अशा पद्धतीने हल्ले करून जर गुन्हे तुम्ही दाबत असाल तर या सोलापूर शहरातला सर्व मराठा समाज बांधव सकल मराठा असू द्या, मराठा क्रांती असू द्या आणि 18 पगड समाजाला घेऊन आमची संध्याकाळी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आमची दिशा ठरणार आहे। आणि आम्ही एसपीने निवेदन दिलो, पण एसपीने सुद्धा जर काळं बेरं केलं तर आमचं पुढील भविष्य आमच्या सर्व पदाधिकारी म्हणून ठरवणार आहे।